नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे असे शासन निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामधील महत्त्वाचा असा निर्णय आहे की आता इथून पुढं शासकीय दस्तऐवजावर आईचं नाव बंधनकारक असणार आहे. तर पहा, शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शवता उमेदवाराचे नाव, आईचं नाव, नंतर वडिलाचं नाव व आडनाव अशा स्वरूपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. आता 1 मे 2024 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद, बालकाचे नाव, आईचं नाव, नंतर वडिलाचं नाव व आडनाव अशा स्वरूपात व सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसुली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवा पुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता. म्हणजे आता 1 मे 2024 नंतर जेवढेही बालकं जन्मतील त्यांच्या जन्मदाखल्यावर अगोदर त्या बालकाचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव अशी प्रोसिजर असणार आहे आणि इथून पुढं प्रत्येक शैक्षणिक कागदपत्रामध्येही हे तुम्हाला असंच नाव पाहायला मिळेल. विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसारच त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजे तिचे नाव, नंतर तिच्या पतीचे नाव व आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे. स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदविण्याची मुभा ठेवण्यास मान्यता. आता 1 मे 2024 नंतर जेवढेही बालकं जन्मतील त्यांच्या नावामध्ये आता बालकाचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, त्याच्यानंतर वडिलाचं नाव आणि त्याच्यानंतर आडनाव अशी नावं तुम्हाला पाहायला मिळतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा.